रवींद्र वायकर यांनी कालच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघामध्ये भेट दिली होती। त्यानंतर कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही अशी प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी दिली होती। मात्र काल उद्धव ठाकरेंची भेट आणि आज शिंदे गटामध्ये रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेश। तर काही आजी माजी नगरसेवकांसह रवींद्र वायकर हे पक्षप्रवेश करतायत शिंदे गटामध्ये। त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का। ठाकरे गट पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे। रवींद्र वायकर यांच्यावर काही दिवसांपासून ईडीची कारवाई सुरू आहे आणि वायकरांमागे ईडीचा ससेमिरा लागलेला असल्याने त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय का अशी ही एक चर्चा सध्या सुरू झालेली आहे। सध्या आपण पाहतोय आमदार रवींद्र वायकर हे वर्षा निवासस्थानी दाखल आणि आता थोड्याच वेळात शिंदेंच्या उपस्थितीमध्येच रवींद्र वायकर यांचा हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आणि या बैठकीमध्ये वायकर यांनी एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती असंही कळतंय। तर आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत, धनुष्यबाणाचे पाईक आहोत, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचंय असं वायकरांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याची सुद्धा चर्चा होती। मात्र कालच रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली। त्यावेळी रवींद्र वायकर यांनी या सगळ्या संदर्भात पूजा शिंदे ज्यांची नावं घेतली फक्त त्यांनी स्टेजवर यायचं आहे। प्रियंका पेडणेकर, उमेश कदम, हरीश भक्ता, अरविंद दुलारे, निसार नाकवा, युसुफ दुलारी, नरेंद्र परब आणि बाळा शिंदे। शीतल मनीषा वहिनींना बोलव। मनीषा वहिनी कुठे असतील तर कुठे स्टेजवर यायचं वहिनी। रचनाताई या। प्रियंका आंबोळकर या विभाग संघटक आहेत जोगेश्वरीच्या। प्रियंका आंबोळकर, रश्मी भावसार, पूजा शिंदे आणि प्रियंका पेडणेकर। त्याचप्रमाणे रवींद्र वायकर हे जोगेश्वरीचे आमदार। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची ईडी चौकशी सुद्धा सुरू आहे। जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर आहेत आणि ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानं रवींद्र वायकर हे शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत का अशी एक चर्चा सध्या सुरू आहे आणि आता रवींद्र वायकर यांचा हा पक्षप्रवेश पार पडतोय। आपण थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी अक्षय मंकनी आहेत आपल्यासोबत। अक्षय, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आमदार रवींद्र वायकर जे जोगेश्वरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातून येतात आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू निकटवर्ती असे समजले जातात, तेच रवींद्र वायकर यांचा शिंदेच्या शिवसेनेत गेल्या अनेक दिवसांपासून पक्षप्रवेश होणार होता असं सांगितलं जात होतं। परंतु आता थेट वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा जो आहे तो आता रंगताना पाहायला मिळताना सध्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचे अनेक हजारो कार्यकर्ते जे आहेत रवींद्र वायकर यांच्या सोबत सध्या स्वागत होत आहे। भला मोठा पुष्पहार त्याचबरोबर खासदार कीर्तिकर साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। मनीषा वहिनी, आपले उपनेते कमलेश रायजी इथे आहेत। मीना कांबळे, शिंदे आगे बढ़ो, रवींद्र वायकर आगे बढ़ो, बस सारे रचनाला पुढे गेली। रचना विभाग प्रमुख तिला पुढे गेली। रचना ये। आणि आपण पाहतोय शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेऊन आणि हातात शिवबंधन बांधून अखेर
रवींद्र वायकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडतोय। आतापर्यंत ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे भक्कमपणे उभे असणारे रवींद्र वायकर हे एकाएकी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेशकर्ते झालेले आहेत। कालपर्यंत त्यांनी कोणतीही भूमिका याबाबत स्पष्ट केलेली नव्हती। काल उद्धव ठाकरेंची आणि त्यांची भेट झाली आणि आज अचानकपणे त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। रवींद्र वायकर यांच्या शिंदे गटातील या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना आतापर्यंतचा हा सर्वात मोठा धक्का बोलला जातोय।